माझ्या पतीने मला घटस्फोट दिला कारण मी कधीच आई होऊ शकत नव्हते आणि नंतर त्याने दुसरे लग्नही केले. 1 वर्षानंतर त्याच्या घरी एका मुलाचा जन्म झाला आणि त्याने मला खास करून त्याच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला बोलवले, जेणेकरून ते सर्व पाहून मला वाईट वाटावे. पण तसे मला चांगलंच माहिती होते की म्हणून आज मी पार्टीत जातानाच सोबत एक पाकिट घेऊन गेले होते. जेव्हा मी पार्टीत पोहोचले तेव्हा त्याने मला पाहिलं आणि माझ्याजवळ येऊन म्हणू लागला की बघितलेस, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय एकदम योग्य होता. आज मी एका मुलाचा बाप आहे. त्याबरोबरच मला हसू आले आणि मी ते बंद पाकिट त्याच्या हातात देत म्हणाली की ह्याला अगदी बारकाईने बघ. जसं त्याने पाकिट उघडून पाहिले त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. माझं नाव निधी आहे. आज माझ्या नंदीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त घरी पूजेचे आयोजन करण्यात आले होते आणि पूजेसाठी आणलेल्या वस्तूंना मी हात लावला होता. बस एवढंच. कारण होतं की माझ्या सासूबाईंनी ते बघितलं आणि जोरजोरात माझ्यावर ओरडू लागले की तू त्या वस्तूंना हात का लावलास? तुला एवढी छोटीशी गोष्ट समजत नाही की प्राचीच्या मुलाच्या वाढदिवसाचे पूजेचे सामान आहे आणि तुझ्यासारख्या वांझ स्त्रीने त्या सामानाला स्पर्श केला तर तो अपशकुन असतो. असं तर नाही ना की तुला नंदीचं सुख बघता येत नाही? हे ऐकताच माझ्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तरीही माझ्या भावनांना आवरत मी म्हणाले, आई, पण या पलीकडे मला काहीच बोलता आले नाही. या दरम्यान माझे नाव प्राची, जी माझी नणंदपेक्षा जास्त माझी जवळची मैत्रीण होती, ती मला टोमणे मारत म्हणू लागली की वहिनी, तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती. कदाचित माझं आई होणं तुझ्याकडून पाहिलं जात नाही. मी दुःखी चेहऱ्याने नवऱ्याकडे पाहू लागले. माझ्या नवऱ्याचे माझ्यावर खूप प्रेम होते. असंही आमचं लव्ह मॅरेज झालं होतं. मला वाटले की तो माझ्या बाजूने काहीतरी बोलेल, पण तो उलट मलाच बोलू लागला. तू तिला बहिणीसारखी म्हणतेस, मग तू तिच्यासोबत असे कसं करू शकतेस? त्याचे माझ्यासोबतचे असे पाडून बोलणे ऐकून मी आतून पूर्णपणे तुटून पडले. कारण कोणतीही स्त्री तिची सासू आणि नंदेचे बोलणे सहन करू शकते, पण जर तिचा स्वतःचा नवरा, ज्याला ती आपलं सर्वस्व मानते, ज्याच्यासोबत तिने 7 जन्म राहण्याची शपथ घेतली आहे, तोच असं काही बोलला तर ती बाई काय करू शकणार? मी रडत रडत स्वयंपाकघरात काम करू लागली. वांज असल्यामुळे पूजेच्या सामानाला हातही लावू शकत नव्हते, पण एक सून असल्याने घरच्या सगळ्या कामांची जबाबदारी माझ्यावर होती. मी विचार करू लागले की जर मी आई होऊ शकत नाही तर यात माझा काय दोष आहे? आई बनायचं की नाही बनायचं हे स्वतः एका स्त्रीच्या हातात थोडेच असते. माझी सासू एका शाळेत शिक्षिका होती, माझी नंदेने लॉ केलेला होता आणि माझा नवरा इंजिनियर होता. मला तर या गोष्टीचं जास्त आश्चर्य वाटायचं की इतके शिकलेल्या लोकांचे विचार इतके परंपरावादी असू शकतात की केवळ पूजा वस्तूंना हात लावल्याने ते अपशकुन बनते. मला अजूनही आठवत आहे की कशा पद्धतीने यश आणि मी पहिल्यांदा ऑफिसमध्ये एकमेकांना भेटलो होतो. मला ऑफिस जॉईन करून काही दिवसच झाले होते. एका दिवशी मी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देत होते आणि बॉससोबतच तिथे बसलेल्या सर्व लोकांनी माझे प्रेझेंटेशनचे कौतुक केले. अगदी यशही खूप प्रभावित झाले होते. एकाच ऑफिसमध्ये एकत्र काम करता करता आम्ही दोघी एकमेकांच्या प्रेमात पडलो. आम्हाला कळलंच नाही. मी माझ्या घरच्यांना सुरेशबद्दल सांगितल्यावर त्यांनीही त्या नात्याला होकार दिला आणि आमचे लग्न झाले. माझे सासू-सासऱ्यांची आणि नंदेचा स्वभाव खूप चांगला होता. मला इतका चांगला नवरा मिळाला आहे म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजत होते. यशने मला आधीच सांगितलं होतं की लग्नाची 2-3 वर्ष मला मूल नकोय. पहिले आपण आपली लाईफ एन्जॉय करू, मग मुलांची जबाबदारी. म्हणूनच कदाचित घरातील लोकांनी 2-3 वर्ष मुलांबद्दल काहीच बोलले नाहीत. पण लग्नाला 5 वर्षे उलटताच घरच्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली. घरातील सदस्य आणि नातेवाईक मला माझ्या पाठीमागे वांच म्हणू लागले. मला मूल होत नव्हते म्हणून यशनेही मला कधीच काही बोलले नाही. पण आता तो माझ्याशी नीट बोलतही नव्हता. तो माझ्याशी कामापुरताच बोलायचा. असं वाटतच नव्हतं की आम्ही दोघे नवरा बायको आहोत आणि एकाच घरात राहतोय. पण माझं दुःख मी सांगू तरी सांगू कुणाला? आणि कोण मला समजून घेणार? आज आमच्या लग्नाला 8 वर्षे झाली आहेत
मी विचार करू लागले की आज सुरेश नक्कीच मला विश करेल, म्हणून मी आज त्याला त्याच्या आवडीचा नाश्ता दिला. पण त्याने शांतपणे नाश्ता केला आणि एक शब्दही न बोलता शांतपणे ऑफिसला निघून गेला. यश ऑफिसला निघून गेल्यानंतर मी ऑफिसमध्ये फोन करून सांगितले की आज माझी तब्येत ठीक नाही आहे. असे बोलून मी आज ऑफिसला सुट्टी घेतली, जेणेकरून यशला छान सरप्राईज देता येईल. मला एकदाही विचारले नाही की तू रजा घेतलीस का घेतलीस, की तुझी तब्येत ठीक नाही का. मी रात्रीच्या जेवणासाठी यशची आवडीचे पालक पनीर, कोफ्ता सब्जी आणि बरेच काही बनवले. बेडरूम सुंदर फुलांनी सजवले होते आणि त्याच्या आवडीचे लाल रंगाची बॉर्डर असलेली साडी नेसली होती. मला आज पूर्ण खात्री होती की यश त्याचं मौन नक्की तोडेल आणि माझ्याशी बोलायला लागेल आणि मी त्याला मूल दत्तक घेण्यासाठी पटवून घेईन. पण जेव्हा तो घरी आला तर माझ्याकडे एकदाही वळून पाहिले नाही. मला वाटते की कदाचित तो बेडरूममध्ये येऊन मला विश करेल, पण सर्व काही उलट झाले. विश करणे तर दूरच, त्याने माझ्याकडे डुंकूनही पाहिले नाही. थोड्या वेळाने माझ्याकडूनच राहिले गेले नाही आणि मी त्याला म्हणाले की यश, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तोही विसरलास का. हे ऐकताच तो म्हणू लागला, अरे नाही नाही, हा दिवस विसरायचा जरी झाला तरी तो मी विसरू शकत नाही, कारण याच दिवशी एक वांझ महिला माझ्या गळ्यात पडली होती. त्याचे शब्द ऐकून माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आल्यासारखे वाटले. मी माझ्या अश्रूंना आवरत म्हणाले की आपण मुलं दत्तक घेऊ शकत नाही का. तो म्हणाला की हे मी तुला किती वेळा तरी सांगितले आहे आणि यावर कितीतरी वेळा आपल्यात वाद झालेला आहे. मी दुसऱ्यांचा मुलगा, दुसऱ्यांचे मूल दत्तक घेऊ शकत नाही. मला माझे स्वतःचे मूल हवे आहे, जे तू मला या जन्मात देऊ शकत नाही. आणि हो, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणून मी तुझ्यासाठी एक वेगळीच भेट घेऊन आलो आहे. मी विचार करू लागले की जी व्यक्ती पुन्हा पुन्हा शब्दांची कुचुंबणा करत आहे, ती माझ्यासाठी कोणती भेट घेऊन आली असेल. यशने मला एक लिफाफा दिला. मीही तो उघडून पाहू लागले. मी त्याच्या आत पाहिले तर आत घटस्फोटाची कागदपत्रे होती. ते कागदपत्रे बघून माझा विश्वासच बसत नव्हता की एकेकाळी जो व्यक्ती माझी इतकी स्तुती करत होता, माझ्यावर इतकं प्रेम करत होता, प्रत्येक वेळी माझी साथ देत होता, आज तो मला एका मुलासाठी घटस्फोट देत आहे. आज माझ्यावर आभाळ कोसळल्यासारखं वाटत होतं. मला खूप जोरजोरात रडावंसं वाटत होतं. मग मी स्वतःला सांभाळत लगेच घटस्फोटाच्या कागदावर सही केली. कारण जर त्याच्या मनात माझ्यासाठी प्रेमच उरलेले नाही, तर तेव्हा त्या माणसासोबत राहण्याचा काय अर्थ आहे. दुसऱ्याच दिवशी मी ते घर सोडलं आणि यशलाही हेच पाहिजे होतं. काही दिवसांनी मी खूप प्रयत्न करून माझी दुसऱ्या शाखेत बदली करून घेतली, कारण त्याच्यासोबत काम करणे म्हणजे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासारखे होते. 1 महिन्यानंतर त्याचे दुसरे लग्न झाले आणि वर्षभरानंतर त्याला मुलगा झाल्याचेही मला कळालं. मुलाच्या जन्माचा आनंद साजरा करण्यासाठी त्यांनी पार्टीचे आयोजन केले होते आणि त्या पार्टीत मलाही बोलवले होते, जेणेकरून त्याला माझा अपमान करता यावा. मीही त्या पार्टीला गेले होते. मला पाहत तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला की बघितलेस, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय किती योग्य होता ते. मी बाप झालो आहे. मीही खूप निर्मळपणे त्याचे बाप झाल्याबद्दलचे अभिनंदन केले. नंतर मी माझ्यासोबत आणलेला लिफाफा त्याच्या हातात देत म्हणाले की माझ्याकडून हे एक सरप्राईज गिफ्ट आहे. सरप्राईज गिफ्टचे नाव ऐकून तो थोडा हैराण झाला, कारण लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यानेही मला एक सरप्राईज दिले होते, घटस्फोटाची कागदपत्रे. मग आता हे मला काय गिफ्ट देत आहे असा विचार करत त्याने तो लिफाफा उघडला आणि समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत तो पूर्ण घामाने भिजलेला होता, कारण लिफाफ्यात त्याचा मेडिकल रिपोर्ट होता आणि त्यात स्पष्ट लिहिलेले होते की तो कधीच बाप होऊ शकणार नाही. तो त्याच्या पत्नीकडे पाहू लागला आणि त्याच्या डोळ्यासमोर सर्व काही आरशासारखे स्पष्ट झाले होते. मी त्याला म्हणाले की आता तुला ठरवायचे आहे की तुला दुसऱ्याचं मूल दत्तक घ्यायचे आहे की नाही. असं बोलून मी तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी तो आणि त्याची आई माझ्या घरी आले. दोघांनाही समजत नव्हते की काय बोलावे. मग तो म्हणू लागला की ते मेडिकल रिपोर्ट. मी त्याला सांगितले की तुला आठवते,
की आपण दोघांनी मेडिकल चेकअप केलं होतं आणि काही कामामुळे तू रिपोर्ट घेण्यासाठी जाऊ शकला नाही. मग मी एकटीच रिपोर्ट आणायला गेली होती. यावर यश म्हणाला की हो हो, आणि घरी आल्यानंतर तू म्हणाली होतीस की कमी तुझ्यात आहे, मग तू खोटं का बोललीस? काय इतके दिवस सगळ्यांची टोमणे ऐकलेस? काय गरज होती तुला खोटं बोलण्याची? मी म्हणाले कारण मी तुझ्यावर प्रेम करत होते. मला वाटलं जर तुला सत्य कळाले तर तू या गोष्टीला सहन करू शकणार नाही आणि आतून पूर्णपणे तुटून जाशील. मी तुला अशा अवस्थेत पाहू शकले नसते. माझं काय होतं, मला तर सवय झाली होती टोमणे ऐकून घेण्याची. पण जेव्हा तुम्ही मला असं ऐकवायला लागलास तेव्हा मात्र माझ्याने ते सहन झालं नाही. सुरेश म्हणू लागला की मग मी तुला घटस्फोटाची कागदपत्रे आणून दिली तेव्हा का खरं सांगितलं नाही? मी म्हणाले यश, चूक माझीच आहे की मी तुझ्यावर इतकं प्रेम केलं, इतका विश्वास ठेवला की कोणी काहीही म्हटलं तरी तू मला एकटा सोडू शकणार नाही. जर तुझं प्रेम संपलं होतं तर सोबत राहून तरी काय फायदा झाला असता? माझी सासू मला सांगू लागली की आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे सुनबाई. शक्य असेल तर आम्हाला माफ कर आणि सर्व काही विसरून आमच्याबरोबर आपल्या घरी चल. तेव्हा मग मी त्यांना म्हणाले की मुळात गोष्ट माफ करायचे की नाही करायचे हे नाहीच आहे. गोष्ट स्वाभिमानाची आहे आणि आता मी त्या घरात पाऊलसुद्धा ठेवू शकत नाही. यश, पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे आणि मी तुला ते सरप्राईज गिफ्ट दिले कारण मला पाहायचं होतं की हे सर्व जाणून घेतल्यावर तू दुसऱ्याचे मूल दत्तक घेणार की नाही. कारण जेव्हा मी विचारले तेव्हा तू स्पष्टपणे नकार दिला होतास आणि यामुळे एक गोष्ट येथे स्पष्ट होते की पुरुष नेहमीच स्वतःचं कर्तृत्व मोठं असल्याचं देखावा करतात आणि ते निष्पाप स्त्रियांचा नेहमी अपमान करण्याचा प्रयत्न करतात. परंतु कमी एका पुरुषांमध्ये सुद्धा असू शकते हे ते विसरतात आणि जोपर्यंत सत्य समोर येत नाही तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. जो पुरुष आपल्या अहंकारामुळे एका स्त्रीवर अत्याचार करतो त्याच्या मागे सदैव देव उभा असतो हे विसरता कामा नये. मित्रांनो, जीवन जगत असताना कधी कोणासोबत अन्याय करू नका आणि जर स्वतःवरही होत असेल तर ते सहन करू नका. तर मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.